नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापूरकरांनीच ठरवला काँग्रेसचा जाहीरनामा। खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन। महिला आणि विद्यार्थ्यांना केएमटी प्रवास मोफत। 2,60,000 महिलांची मोफत तपासणीसह सिस्टर सिटी, जेन झींच्या वॉर्ड कमिटी, कोल्हापूर कनेक्ट ॲप यासारख्या अभिनव संकल्पना राबवण्याचं जाहीरनाम्यात आश्वासन। अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरच्या दादागिरीचा कोल्हापुरात निषेध। इंडिया आघाडीनं केली निदर्शनं। आमदार सतेज पाटील यांनी केएमटीतून प्रवास करत जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या। महिला आणि विद्यार्थ्यांना मोफत केएमटी प्रवासाच्या काँग्रेसच्या आश्वासनांचं महिला प्रवाशांनी केलं स्वागत। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कोल्हापुरातील चेतन प्रदीप नरवाळे याला 20 वर्षांची सक्त मजुरी आणि 1,000 रुपये दंड। प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी सुनावली शिक्षा। आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा बैठक आणि पदयात्रांमधून मतदारांशी थेट संवाद। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून काँग्रेसनं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या टॅगलाईनसह जाहीरनामा तयार करण्यासाठी लोकांकडून सूचना मागवल्या। या सूचनांच्या मधून महिला आणि जेनझीचा प्राधान्याने विचार करत शहर विकासाच्या अभिनव संकल्पना मांडणारा जाहीरनामा आज खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला। कोल्हापूर शहराची हद्दवाढ, महिला स्वच्छतागृह, वाहतूक नियमन, कचरा प्रक्रिया, खड्डेमुक्त रस्त्यांसह 18 ते 25 वर्ष वयोगटातील मुला-मुलींची वॉर्ड कमिटी यासारख्या अभिनव संकल्पना या जाहीरनाम्यात मांडण्यात आल्यात। महिलांसाठी मोफत केएमटी प्रवास, महिलांची आरोग्य तपासणी, महिलांसाठी स्वच्छतागृह, खड्डेमुक्त रस्ते, आरोग्यदायी कोल्हापूर, वाहतूक व्यवस्थेसह सिस्टर सिटी, जेन झीच्या वॉर्ड कमिटीसारख्या वेगळ्या संकल्पना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाताना कोल्हापूरकरांना विश्वासात घेऊन पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याची संकल्पना मांडली। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या टॅगलाईनसह जनतेला, मतदारांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेत शहर विकासाची दिशा जाहीरनाम्यातून निश्चित करण्याच्या या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला। कोल्हापूरकरांच्या मनातला हा जाहीरनामा कसा असणार याबद्दल कोल्हापूरकरांना उत्सुकता होती। आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई चरणी जाहीरनामा अर्पण करून भवानी मंडपात खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांच्यासह काँग्रेसचे माजी महापौर, पदाधिकारी आणि उमेदवार यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या रहिवाशांसह तसंच देशविदेशातील 12,500 कोल्हापूरकरांच्या सूचनांचा विचार करून काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचं सांगितलं। करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणींच्या 350व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या राज्यकारभारापासून प्रेरणा घेत महापालिकेचा कारभार करू अशी ग्वाही देत काँग्रेस पक्षाच्या महिलांसाठीच्या जाहीरनाम्यातील तरतुदींची माहिती दिली। 12,500 लोकांनी आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे सूचना पाठवल्या आणि त्या सूचना एकत्रित करून मी सकाळी अनेक लोकांना भेटत होतो। त्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या सूचना एकत्रित करण्याचं काम आम्ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं आणि त्या सूचना सगळ्या एकत्र करून आम्ही हा जाहीरनामा केलेला आहे। माझं कोल्हापूरमधल्या सर्व नागरिकांना किंवा पत्रकारांना सांगायचं आहे की अगदी भारताच्या बाहेर कोल्हापुरातनं असणारे त्यांनी सूचना पाठवल्या। कुरेशिया येथे वास्तव्य असणारे निखिल देसाई यांनी सूचना पाठवली। अमेरिकेत लास वेगासमध्ये अनुज जमदग्नी म्हणून आहेत आर्ट क्षेत्रामध्ये, त्यांनी परफॉर्मिंग आर्ट सेंटर कोल्हापूरमध्ये व्हावं
अशा पद्धतीची सूचना पाठवली. ओंकार माझगावकर यांनी रस्त्याच्या संदर्भातल्या सूचना त्या ठिकाणी पाठवल्या. हे 3 नावं आम्ही वाचून दाखवतो. अनेक लोकांनी या संदर्भात जगभरातून देशभरातून आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. छत्रपती महाराणी ताराराणींना अभिप्रेत असणारं काम आम्हाला करायचं आहे आणि म्हणून महिलांच्या बाबतीत आम्ही सगळ्यात मोठा निर्णय या कोल्हापूर शहरामध्ये घेतोय की आज KMTमध्ये दररोज 45,000 प्रवासी प्रवास करतात. त्यामध्ये 60% महिला असतात. तर ही KMTची सेवा कोल्हापूर शहरामध्ये महिलांसाठी 100% मोफत करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला. जी माझी भगिनी या कोल्हापूरच्या KMTमध्ये बसेल त्या भगिनीला 100% तिकीट काढावं लागणार नाही. तिला मोफत प्रवासाची व्यवस्था केली जाईल. सध्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रवास करतात त्यांना 50% सवलत आहे. ती आम्ही 100% सवलत KMTच्या माध्यमातून त्या ठिकाणी देणार आहोत. त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र पिंक बसेस ही संकल्पना आम्ही राबवणार आहोत, जी स्वतंत्रपणे फक्त महिलांसाठी या KMTमध्ये धावतील. समजा एका रूटवर 4 बसेस येत असतील तर त्यातली एक बस पिंक बस असेल ज्यामध्ये फक्त महिलांना बसण्याची मुभा त्या ठिकाणी असणार. दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतोय की कोल्हापूरमध्ये 2,60,000 महिला कोल्हापूर शहरामध्ये पुढच्या एक वर्षाच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं दर महिन्याला 20-25 हजार महिलांना या 2,60,000 महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी मोफतपणे करून देण्याचा आम्ही निर्णय घेतो. कोल्हापूर शहरातील रस्ते ही प्रमुख समस्या असून काँग्रेसच्या वतीनं शहरातील रस्त्यांच्या बांधणीमध्ये भारतीय रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार केला जाणार असल्याचं सांगितलं. भारतीय रस्ते काँग्रेस आम्हाला ही सूचना लोकांच्याकडून आलेली आहे. IRC या नामांकनाप्रमाणे रस्ते या ठिकाणी केले जातील. त्यामध्ये भक्कम जलनिकासी रचना म्हणजे रस्त्यांना योग्य उतार असला पाहिजे आणि पाण्याचा निचरा झाला पाहिजे. प्रीमिएबल पेवमेंट छिद्रयुक्त डांबर ही संकल्पना जेणेकरून पाणी आज जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे. ह्या काही नव्या संकल्पना आहेत. नाले गटर इथं स्मार्ट सेन्सर्स बसवून ते तुंबले किंवा त्याचा काही प्रॉब्लेम आला तर ताबडतोब त्याचा आपल्याला मेसेज येईल. अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्स या आम्ही या ठिकाणी करू. डिग वन्स अशा पद्धतीची संकल्पना असेल. रस्ता एकदाच उकरला जाईल, नो डिगिंग हा एक संकल्पना म्हणून तो रस्ता परत उकरला जाणार नाही या पद्धतीचा नियम त्या ठिकाणी केला जाईल. स्वच्छतागृहाचा अभाव ही समस्या सोडवण्याला आणि खास करून महिलांसाठीच्या कायमस्वरूपी आणि फिरत्या स्वच्छतागृहांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सार्वजनिक शौचालय हे पहिल्या 6 महिन्यामध्ये महिलांची सार्वजनिक शौचालय टाईमलाईनच ठरवणार आहे. आम्ही घोषणा नाही आमचा तर टाईमलाईन आहे. पहिल्या 6 महिन्यात या स्वच्छतागृह या ठिकाणी करू. त्याचबरोबर फिरते स्वच्छतागृह जिथं स्वच्छतागृह करणं शक्य नाही तिथं लहान टेम्पो ट्रॅव्हलर त्यामध्ये 2-2 शौचालय करून त्या उभा करणं जागोजागी पार्किंगच्या ठिकाणी. आता बिंदू चौकात पार्किंग आहे, दसरा चौकात गाड्या पार्किंग होतात, 100 फुटी रस्त्यावर तिकडं बसेसचं पार्किंग त्या ठिकाणी ताराई पार्कमध्ये होतं. तिथं अशा बसेस अशा एक 5 ते 10 बसेस आम्ही तयार करणार आहोत लहान, ज्या पिंक बसेस म्हणून उभ्या राहतील. तिथं महिलांसाठी सगळी फक्त महिलांसाठी व्यवस्था असेल. कोल्हापूर शहरातील पार्किंग आणि वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी मल्टीलेवल कार पार्किंगसह विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. वाहतूक हा एक मोठा विषय आहे आणि कोल्हापूर महापालिकेतल्या जागा आहेत. माझ्याकडे ती जागेंची माहिती आहे. आरक्षित जागा आहेत. या सगळ्या जागांवरती 7,000 गाड्यांचं मल्टीलेवल पार्किंग आम्ही 3 वर्षामध्ये या ठिकाणी करू. 3 वर्ष लागतील मला, कारण की मी आत्ता बोलतोय म्हणजे ताबडतोब त्या सगळ्या DPR आमचा तयार आहे. ऑलरेडी महापालिकेने DPR तयार केलेला आहे. 7,000 गाड्या या मल्टीलेवल पार्किंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार्किंग होईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. मग सिग्नलचा विषय, कोल्हापूर कनेक्ट ॲप करून कुठं पार्किंग शिल्लक आहे. तुम्ही जर तावडे हॉटेल जर आला तर त्या माणसाला कळेल की मी गाडी कोल्हापूर शहरामध्ये कुठं पार्क करायची. जसं संत शेगाव महाराज ट्रस्टला तुम्ही गेला, आत आल्या तुम्हाला कळतं की कुठल्या ठिकाणी मला पार्किंग अवेलेबल आहे. तसं आम्ही एक ॲप तयार करू. लोकांनी तो ॲपवर बघावं कोल्हापूर कनेक्ट म्हणून आणि त्याच्यावर शहरामध्ये मला गाडी लावायला पार्किंग, मग तिथं तो पार्किंग करेल, तिथनं रिक्षा घेईल
आणि महालक्ष्मी मंदिरला जाईल किंवा जिथं जायचं आहे तिथं तो जाईल. म्हणजे हा पार्किंगचा एक इनोव्हेटिव्ह संकल्पना आम्ही कोल्हापूरमध्ये या ठिकाणी मानणार. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर उभारणार. तरुणांना रोजगार देणाऱ्या IT स्टार्टअपसाठी प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर हे महापालिकेच्या वतीनं उभारलं जाईल. अभ्यासिका असेल तिथं UPSC MPSC साठी ट्रेनिंगची व्यवस्था जाईल. IT आणि स्टार्टअप याला इकोसिस्टीम तयार करणं. IT साठी महाराष्ट्र शासनानं धोरण काढलेलं आहे, परंतु 2 टायर सिटीजना म्हणावी तशी सवलत नाही. त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र शासनाकडे आम्ही करणार आहोत. परंतु आम्हाला प्रॉपर्टी टॅक्समध्ये ITचं उभारली इमारत आणि फक्त IT करत असेल तर त्याला प्रॉपर्टी टॅक्समध्ये आम्ही सवलत देणार आहोत. 500 मुलांना जर रोजगार तिथे मिळत असतील, 100 मुलांना जर रोजगार मिळत असेल तर त्याला सवलत देण्याची भूमिका आमची असेल. या जाहीरनाम्यात जेनझीचा सुद्धा प्राधान्यानं विचार केला जाणार आहे. टेक्नोसॅव्ही जेनझींचं शहर विकासात योगदान घेण्यासाठी काँग्रेसनं 18 ते 25 वर्ष वयोगटातील मुलामुलींच्या सहभागातून वॉर्ड कमिटी तयार करण्याची अभिनव संकल्पना मांडली आहे. जेनझी 18 ते 25 या वयोगटातल्या मुलामुलींची वॉर्ड वाईज कमिटी या ठिकाणी आम्ही करणार आहोत. जनरल बॉडीमध्ये ठराव करून आम्ही ती करणार आहोत. 18 ते 25 या वयोगटातली मुलं आणि मुली त्या वॉर्डाच्या वॉर्ड समितीमध्ये त्या ठिकाणी असतील आणि ते भविष्य असणार आहे आमच्या या शहराचं. त्या 18 ते 25 वयोगटातल्या मुलामुलींचा सल्ला नव्या गोष्टींसाठी, नव्या संकल्पनांसाठी प्रत्येक वॉर्डामध्ये, महापालिका स्तरावर तर आम्ही करूच, परंतु प्रत्येक वॉर्डामध्ये त्यांचा सहभाग असेल नव्या मुलांचा, जे आमच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करतील, सल्ला देतील. याचबरोबर जे जगात ते कोल्हापुरात या उक्तीनुसार अन्य देशातील प्रगत शहरातील विकासात्मक गोष्टी कोल्हापुरात राबवण्यासाठी सिस्टर सिटी ही संकल्पना काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मांडण्यात आली आहे. महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त, टक्केवारीमुक्त करण्याचं अभिवचन देणाऱ्या या जाहीरनाम्यात कोल्हापूर शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचीही हमी देण्यात आली आहे. काही राज्यातल्या आणि देशातल्या महापालिकांनी सिस्टर सिटी या नावानं संकल्पना मांडलेली आहे. त्यामध्ये पैशाची देवाणघेवाण काय नाही, परंतु जर्मनीमधल्या एखाद्या शहराबरोबर, फिनलँडमधल्या एका शहराबद्दल, अमेरिकेतल्या एका शहराबद्दल, ज्या शहरामध्ये कोल्हापुरातली माणसं आहेत आणि तशी माझी चर्चा झालेली आहे. माझी त्या लोकांची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग 6 महिन्यापूर्वी झालेली आहे आणि ही निवडणूक झाल्यानंतर मी त्यांना सांगितले तो मुद्दा आमच्याकडे घेतो. यामध्ये एक टॅक्टिकल टायअप आम्ही 5 वर्षाचा करणार आहोत. बेस्ट प्रॅक्टिसेस इन फिनलँड एज्युकेशनसाठी चांगला, त्यांचे बेस्ट प्रॅक्टिसेस आम्हाला ते देतील आणि आम्हाला मार्गदर्शक. यात एकही रुपया कुठला महापालिकेचा नाही. तिथं कोल्हापुरातल्या असणाऱ्या लोकांची इच्छा आहे की इथले बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही कोल्हापूर शहराला देऊ इच्छितो. मग ट्रॅफिकच्या बाबतीत असेल किंवा इतर नियोजनाच्या बाबतीत असेल, ह्याच्या 2 बैठका साधारणपणे माझ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर ऑलरेडी झालेल्या आहेत. आणि म्हणून ही संकल्पना MOU ऑस्टिन, कोलंबस किंवा सेंट फ्रान्सिस्को, पुण्यानं ऑस्टिन आणि कोलंबस बरोबर करार केला, बेंगलोरनं सेंट फ्रान्सिस्को बरोबर तसा MOU या ठिकाणी केलेला आहे, तो आम्ही करणार आहोत. झोपडपट्टी हा आमच्या प्रायोरिटीवर या शहरामधला विषय असणार आहे. पंतप्रधान आवास योजना असू दे किंवा वेगवेगळ्या रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून असू दे, आत्ता 200 स्क्वेअर फुटावर 300 स्क्वेअर फुटमध्ये राहणाऱ्या माणसाला चांगलं घर देणे, शौचालयाची उपलब्धता या ठिकाणी करून देणे, तिथं पब्लिक ओपन स्पेस त्या झोपडपट्टीमध्ये असला पाहिजे. आमचा प्रयत्न असणार आहे की 70च्या वर झोपडपट्ट्या कोल्हापूर शहरामध्ये आहेत. झोपडपट्टी हा शब्द पुसून गेला पाहिजे कोल्हापूरमधला, हा आमची प्रामाणिक इच्छा उद्याच्या भविष्य काळात असणार. तृतीयपंथीयांचं सक्षमीकरण, महापालिकेच्या कारभारात ई-गव्हर्नर्स यांचाही विचार या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. जाहीरनाम्यातील या प्रमुख संकल्पनांचा उल्लेख करत आमदार सतेज पाटील यांनी या गोष्टी साकार करण्यासाठी निधीचं नियोजनसुद्धा योग्य पद्धतीनं करणार असल्याचं सांगितलं. महापालिकेचं बजेट 1200-1300 कोटीचं बजेट त्या ठिकाणी आम्ही त्याच्याबद्दल देखील ज्यावेळी आम्ही ही योजना आणणार म्हणतो त्यावेळी त्याचं नियोजनही करतो. म्युन्सिपल बॉन्ड्स ही एक संकल्पना आता राज्यामध्ये आलेली आहे. पुणे, नागपूर, नाशिक, अमरावतीनं म्युन्सिपल बॉन्ड्स उभा करून बाजारातून पैसे डेव्हलपमेंटसाठी घेतलेले आहेत. तो आमच्याकडे पर्याय आहे. आर्थिक शिस्त, आज आर्थिक शिस्तमुळं आमचं जवळजवळ 10 ते 15% पैसे वाया जात आहेत अशी आमची आकडेवारी आलेली आहे.
त्यात काही कॅगचे देखील रिपोर्ट त्यामध्ये आलेले आहेत, त्याचाही अभ्यास आम्ही केलेला आहे. GST ग्रांट ही आम्हाला वाढवून त्या ठिकाणी मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, त्यातून 30-40 कोटी रुपये या ठिकाणी होईल. प्रॉपर्टी टॅक्स आम्ही वाढवणार नाही, परंतु अजून 10% प्रॉपर्टी अशा आहेत कोल्हापूरमध्ये ज्यांना प्रॉपर्टी टॅक्स लागलेलाच नाही. 10% आहेत अजून. त्या प्रॉपर्टी टॅक्सच्या परव्ह्यूमध्ये आणणं हा आमचा विषय असणार आहे. 15 वित्त आयोगाचे पैसे जसे येतात तसा 4था वित्त आयोग राज्य शासनाचा आता आलेला आहे आणि आम्ही ULBजना राज्यातल्या ज्या ULBs आहेत महापालिका नगरपालिकेला यातून 4थ्या वित्त आयोगातून पैसे मिळावेत या पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू आहे. हे राज्यातल्या सगळ्यांनाच या ठिकाणी मिळणार आणि TDR जो आहे त्या TDRचा योग्य उपयोग अजून झालेला नाही. अनेक फाईल प्रलंबित आहेत TDRच्या. त्यामध्ये काही अटी आहेत की रस्ता पूर्ण पाहिजे मग तिथला TDR आम्ही तुम्हाला देऊ. त्या TDRमधून किमान 50 कोटी रुपये वर्षाला महापालिकेला उत्पन्न मिळेल. त्यामुळे आम्ही ज्यावेळी बोलतो सवलती देणार त्यावेळी महापालिकेचा आर्थिक बोजावरा कुठं उडणार नाही याची जबाबदारी घेणार. रेल्वे ट्रॅकमुळे विभागलेल्या कोल्हापूरला जोडण्यासाठी दाभोळकर कॉर्नर ते राजारामपुरी भुयारी मार्ग हा पूर्वीच आपण मांडलेला प्रस्ताव साकारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. त्याला दाभोळकर कॉर्नरपासून राजारामपुरीपर्यंत एक अंडरपास करावा, कारण की फ्लायओव्हर कॉर्नरला तेवढा स्लोप मिळत नाही, फार स्लोप त्याचा होतो, मेंटेन होऊ शकत नाही. कारण दाभोळकर कॉर्नर हाईटवर आहे, राजारामपुरी खाली स्लोपवर आहे म्हणजे लॉ कॉलेजचा. तिथपर्यंत आम्ही त्याचा सर्वे केला होता. तिथं फ्लायओव्हर करणं फिजिबल नाही आहे, कारण की तेवढा मेंटेन स्लोप करणं फार रिस्की आहे. तर अंडरपास तिथं होऊ शकतोय. त्याचा प्लॅन आमचा मी पालकमंत्री असताना तयार केला. आता त्याला पुढं घेऊन जाण्याचं काम आमचं असेल. बास्केट ब्रिजचा विचार करून भव्य स्वागत कमान उभा करणं, पुराचा अलर्ट देणारी यंत्रणा उभा करणं यासह अन्य विकासात्मक गोष्टींसह काँग्रेस पक्ष कार्यरत राहील अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी काँग्रेस पक्षानं लोकांच्या भावना विचारात घेऊन या निवडणुकीत आपला जाहीरनामा तयार केला असून या जाहीरनाम्यातील संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असेल अशी ग्वाही दिली. जाहीरनामा प्रकाशन आणि पत्रकार परिषदेला बाळासाहेब सरनाईक, सरलाताई पाटील, भारती पोवार, सूर्यकांत पाटील, विनायक घोरपडे, तौफिक मुल्लाणी, काँग्रेसच्या माजी महापौर कांचनताई कवाळे, शोभा बोंद्रे, वंदना बुचडे, अश्विनी रामाणे, स्वाती यवलुजे यांच्यासह माजी नगरसेवक, पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार उपस्थित होते. देशातील मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आणि त्यांच्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती संजय मेहता आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी झाली. शाळा आणि न्यायालय परिसरात कुत्र्यांची काय गरज असा सवाल करण्यात आला. भटकी कुत्री केवळ चावतात असं नाही तर ते गंभीर अपघातांनाही कारणीभूत ठरतायत. त्यामुळे रस्ते कुत्र्यांपासून मुक्त आणि मोकळे ठेवावे लागतील अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयानं यावेळी केली आहे. आता या प्रकरणी सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. देशातील मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आणि त्यांच्या त्रासाबाबतच्या बातम्यांची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत 5 वेळा सुनावणी झाली आहे. आज न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती संजय मेहता आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांच्या विशेष खंडपीठासमोर अनेक याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत याचिकाकर्ते, प्राणी कल्याण संस्था आणि हस्तक्षेपकर्त्यांनी युक्तिवाद केला. भटक्या कुत्र्यांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. कुत्र्यांना हटवणं किंवा मारणं हा उपाय नाही, नसबंदी करून त्यांची संख्या कमी करता येईल असं सिब्बल यांनी सांगितलं. या नियमांचं पालन केल्यास एका दशकात हा प्रश्न सुटू शकतो असं सांगत असताना सिब्बल यांच्या आक्रमक भूमिकेवर न्यायालयानं त्यांना जास्त उत्साहित होऊ नका असा सल्ला दिला. पशुकल्याणकारी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी प्रत्यक्ष कुत्र्या चावण्याच्या घटना नोंदवलेल्या संख्येपेक्षा कमी असू शकतात असा दावा केला. या सुनावणी दरम्यान न्यायालयानं प्रश्न कुत्रे चावण्याचा नसून सुरक्षिततेचाही असल्याचं सांगितलं. मोकाट कुत्रे अचानक रस्त्यावर धावल्यामुळं वाहनांचे अपघात होतात. सकाळी कोणता कुत्रा कोणत्या मूडमध्ये आहे हे सांगता येत नाही असं निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती संजय मेहता यांनी शाळा आणि न्यायालय परिसरात कुत्र्यांची गरज काय असा सवाल केला. अशा जागा कुत्र्यांपासून मुक्त असायला हव्यात असंही त्यांनी स्पष्ट केलं. न्यायालयानं आजच्या युक्तिवादानंतर न्यायालयानं पुढील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली आहे.
कोल्हापूर महापालिकेत प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व व्हावं यासाठी 12 बलुतेदार समाजातील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करून विजय मिळवूया असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कमिटीकडून ग्रामीण कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगानं तयारीला लागण्यासह कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतही सक्रिय राहण्याचं आवाहन केलं. कोल्हापूर महापालिकेत प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व असावं यासाठी 12 बलुतेदार समाजातील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करून विजय मिळवावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. आपण आता जवळजवळ सर्वसाधारण पुरुषमध्ये 17 लोकांना उमेदवारी दिली आहे. महिला 16 आहेत, धनगर 2 आहेत, कुणबी 5 आहेत, SC 8 असतातच. लिंगायत समाजाला 1 सीट दिल्या, शिंपी समाजाला 1 सीट दिल्या, वाणी समाजाला 1 दिल्या, भाट समाजाला 1 दिल्या, नाभिक समाजाच्या 4 आहेत, मुस्लिम समाजाच्या आहेत, मारवाडी समाज 1 आहे, जैन समाजाची 1 सीट आहे, वडर समाजाची 1 सीट आहे, कोरवी 1 आहे, खाटीक 1 आहे आणि सुतार 1 आहे. मी काय सांगतोय, 12 बलुतेदारांना यावेळी मी काम दिले. म्हणजे माझ्याकडे निवडणूक लागली त्यावेळी सगळे निवडणुकांचं स्वरूप आता बदललं असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी मागताना आत्मपरीक्षण करून या. चांगले उमेदवार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुम्ही कामाला लागा असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. महानगरपालिकेचा जाहीरनामा तज्ज्ञांपेक्षा जनतेला विचारून तयार करण्यात आलाय. आमदार पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीनं प्रचार करावा असं आवाहन आमदार जयंत असगावकर यांनी केलंय. जाहीरनामा त्या ठिकाणी प्रसिद्ध केलाय. जाहीरनामा जो प्रसिद्ध केला तो खऱ्या अर्थानं कुठल्या तज्ञाला विचारून केलेला नाही, तर जनतेला विचारून त्या ठिकाणी हा जाहीरनामा केलेला आहे. जवळपास 12,500 लोकांनी या ठिकाणी आपल्या सूचना मांडल्या आणि या सूचना मांडत असताना त्या ठिकाणी प्रत्येक विभागाला प्रतिनिधित्व देण्याची भूमिका या जाहीरनाम्यामध्ये केली. मध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, विद्यार्थ्यांच्यासाठी बस मोफत बस प्रवास असेल, शाळा इमारती चांगल्या करण्याचा असेल, म्हणजे शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, म्हणजे सगळ्या बाजू खऱ्या अर्थाने त्या जाहीरनाम्यामध्ये केलेले आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस कसा त्या चांगल्या पद्धतीने पुढे जाईल हीच भूमिका खऱ्या अर्थाने या ठिकाणी साहेबांनी केलेली आहे. आणि मला वाटतं साहेबांचे हात बळकट करण्याचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे. सत्ता नसतानाही जनतेची ताकद आमच्या पाठीमागे उभी असल्याचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. सांगत असतात की आयुष्यामध्ये पद प्रतिष्ठापेक्षा काही कमवलं असेल तर जीवाभावाची माणसं कमवली. आणि हे त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे की साहेबांनी माणसं कमवलीतच, पण एका बाजूला जीवाचं रान करणारी माणसं देखील आपण त्या ठिकाणी कमवण्याचं काम साहेब तुम्ही केलेलं आहे. कारण आज सत्ता नसताना ही ताकद एखाद्या आमदार जो सत्तेत असतो त्याला देखील उभा करता येत नाही, पण ही ताकद तुम्ही उभा करून दाखवलेली आहे. ही फक्त कोल्हापूर दक्षिण नाही तर कोल्हापूर जिल्ह्यात उभा करून दाखवलेली आहे. त्याचा अभिमान माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला देखील या ठिकाणी. या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता येणार असा विश्वासही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. आता ही आपली जबाबदारी आहे. बंटी साहेबांनी परवा सांगितलेलंच आहे की 15 जानेवारी काँग्रेस असतो. त्यामुळं आपण हे दाखवून दिलं पाहिजे की आदरणीय बंटी साहेबांची ताकद, काँग्रेसची ताकद, शिवसेनेची ताकद या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काय आहे. आपण जर या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी कमी पडलो नाही तर निश्चितपणे ही सत्ता आपलीच येणार हा विश्वास या माध्यमातून मला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. काळजी करू नका. कुठं कसं सेटिंग लावायचं आहे ते बंटी साहेबांनी लावलेलं आहे. त्यांना कदाचित EVM मध्ये सेटिंग लावायला येत असेल, पण माणसांच्या मनात सेटिंग लावायचं काम बंटी साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आदरणीय साहेबांच्या माध्यमातून ही सत्ता आपण निश्चितपणे आणू. लोकांना विश्वास देऊ की कोल्हापूर आपण पुढे घेऊन जाणार आहे. तुमच्या स्वप्नातलं कोल्हापूर आपण त्या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहे. अनेक अडचणी जरी आल्या तर या अडचणीला मात करून एका विचारानं कोल्हापूर पुढे घेऊन जाणार आहे. आणि
निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीनं प्रचार करून महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवूया असं आवाहन करवीर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राम पाटील यांनी केलं. जे करायचं या लढाईसाठी आदरणीय बंटी पाटील साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. लढाईला जाताना काय काय लागतं, आता आपण लढवणारी सगळी माणसं आहे, आपल्याला हे माहित आहे. हे काय मी नवीन सांगत बसणार नाही. आता फक्त एकच आहे की हा किल्ला, ही लढाई इथून पुढची 7 दिवस तुम्हाला आम्हाला लढायची आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती काय होईल ते पुढे बघू आपण. ते झाल्यानंतर ते नियोजन वेगळं असेल. पण किमान हे 4 दिवस 5 दिवस आपण सगळ्यांनी एकत्र जिथं जिथं कोण लागल, ज्या ज्या गोष्टी जाता येईल ते सर्वांनी आपण जबाबदारी येणाऱ्या आठवड्याभराची घेतली पाहिजे. निश्चित 15 जानेवारी काँग्रेस वारी महानगरपालिकेवर काँग्रेसचा एक हाती झेंडा फडकवणार यात काही शंका नाही. मेळाव्याला गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, विद्याधर गुरबे, शशिकांत खोत, युवराज गवळी, अमर पाटील, शिवसेनेचे राजू यादव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अमेरिकेनं सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग करत व्हेनेझुएलावर आक्रमण करून भीषण बॉम्ब हल्ले केलेत. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचं पत्नीसह अपहरणही केलंय. अमेरिकेच्या या साम्राज्यवादी दहशतवादाचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात निदर्शनं करण्यात आली. यावेळी अमेरिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अमेरिकेविरोधात इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात निदर्शनं करण्यात आली. अमेरिकेनं व्हेनेझुएलावर आक्रमण करत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीचं अपहरण केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गँगस्टरसारखे वागतायत असा आरोप करत अमेरिकेच्या या साम्राज्यवादी दहशतवादाचा इंडिया आघाडीच्या वतीनं निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी व्हेनेझुएलामध्ये तेलासोबतच सोने आणि इतर मौल्यवान खनिजांचा प्रचंड साठा असल्यानं या संपत्तीसाठीच अमेरिकेनं हे कारस्थान रचल्याचा आरोप केला. आपल्या ताकदीनं सगळ्या गोष्टीनं लहान असणाऱ्या व्हेनेझुएलावर अटॅक करून तिथल्या अध्यक्षांना आणि त्यांच्या पत्नीला त्याने अरेस्ट करून अमेरिकेत आणलेलं आहे. खरं तर ते ड्रग्सच्या माफियामध्ये गुंतलेले आहेत अशा पद्धतीनं मादुरोच्या संदर्भात बोललं जातं. परंतु त्या देशामध्ये खरं तर वेगवेगळी खनिजं, त्याचबरोबर क्रूड तेलाचे साठे हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या साठ्यांच्यावर अमेरिकेतल्या उद्योगपतींचं मोठ्या प्रमाणात लक्ष आहे आणि त्याच्यासाठी म्हणून हे केलेलं कारस्थान आहे. खरं तर हा अमेरिकेचा हा पहिलाच हल्ला नाही आहे. या अगोदर अमेरिकेनं इराकवर हल्ला केला, इराणवर हल्ले केले, अशाच पद्धतीने वेगवेगळ्या देशावर, क्युबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना लहान लहान देशामध्ये आपलं वर्चस्व गाजवायचं आहे आणि त्याच्यातून भांडवली मूल्य त्यांना त्या ठिकाणी वाढवायचे आहेत. अमेरिकेकडून सुरू असलेल्या मनमानी कारभाराबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र खात्यानं कोणताही निषेध केला नसल्यानं इंडिया आघाडीच्या वतीनं संताप व्यक्त करण्यात आला. आज आपण बघतो की 2 दिवस होऊन गेले तरी आज भारताच्या पंतप्रधानांनी परराष्ट्र खात्यानं कुठलंही आपली मतं त्या ठिकाणी नोंदवली गेलेली नाही आहेत आणि म्हणून आम्ही या भारतामध्ये लोकशाहीवादी संविधान मानणारे घटक आम्ही या ठिकाणी या ट्रम्पच्या विरोधात, या अमेरिकेच्या विरोधात, त्याचबरोबर भारतानं जी भूमिका गैरचेपी घेतलेली आहे, स्पष्ट भूमिका घेतलेली नाही, त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही इंडिया आघाडीच्या वतीनं या ठिकाणी निदर्शनं करत आहोत. यावेळी ट्रम्प मुर्दाबाद, साम्राज्यशाही मुर्दाबाद, हुकुमशाहीचा धिक्कार अशा घोषणा देण्यात आल्या. या निदर्शनांमध्ये कॉम्रेड उदय नारकर, कॉम्रेड अतुल दिघे, मेघा पानसरे, भरत रसाळे, दिलदार मुजावर, विवेकानंद गोडसे, शंकर कटाळे, रसिया पाडळकर, सुनीता जाधव, रवी जाधव, सुनील जाधव, इर्शाद फरास, रमेश वडणगेकर यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेस विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष किती संवेदनहीन आहेत हे त्यांच्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून राज्याला दिसलं असल्याचं सांगितलं.
आपल्यावर होत असलेल्या आरोपांसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याला विष पचवायची सवय झाली आहे असं सांगितलं होतं. त्यालाही आमदार सतेज पाटील यांनी उत्तर दिलंय. नाही, आता आमच्या पक्षाबद्दल त्यांनी बोलण्याची आवश्यकता नाही. आमच्या प्रदेशाध्यक्षांना सगळ्या महाराष्ट्रातले काँग्रेसजन सिरियसली घेतात. तुमच्या प्रदेशाध्यक्षांना तुम्हाला सिरियसली घ्यावं लागलं नाही असं वक्तव्य काल तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं. म्हणजे किती तुमचे प्रदेशाध्यक्ष नॉन सिरियस आणि संवेदनाही नाहीत हे महाराष्ट्राच्या जनतेनं विलासराव देशमुख साहेबांच्या वक्तव्यावरून या ठिकाणी बोललेलं आहे. यावेळी दौलतनगरमधील कालच्या जळीत दुर्घटनेवेळी अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाला पोहोचण्यात अडचणी निर्माण झाल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार सतेज पाटील यांनी आपण पालकमंत्री असताना महापालिकेला 4 फायर फायटर दुचाकी दिल्या होत्या, त्या कुठे आहेत असा सवाल केला. मी पालकमंत्री असताना मोटरसायकल घेतल्या होत्या आम्ही ह्याच्यासाठी फायर फायटिंगसाठी. त्या काल का गेल्या नाहीत मला माहीत नाही, चौकशी करावी लागेल. कारण की 4 किंवा 5 मोटरसायकल मी फायर फायटिंगच्या घेतल्या होत्या, ज्याच्यावर सगळं आहे. म्हणजे जिथं गल्ली बोळात जिथं जुनी वस्ती आहे तिथं गाडी जाऊ शकत नाही, तिथं फायर फायटिंगची मोटरसायकल जावी अशी आम्ही घेतलेले आहेत. काल गेल्या का नाही मला माहीत नाही. गेले वर्षभर राज्यात महायुतीचं सरकार आहे, मग त्यांनी कोल्हापूर शहरासाठी काय केलं अशी विचारणा देखील आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केली. भटके श्वान आणि मानव यांच्यातला संघर्ष टाळण्यासाठी मुख्याध्यापकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय. या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे पाठवण्यात आलंय. जर याची दखल घेतली नाही तर या विरोधात जनहित याचिका दाखल करू असा इशारा संघटनेनं दिलाय. देशभरात वाढलेल्या भटक्या श्वानांची आणि त्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्यांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं शिक्षण संस्थांचे परिसर स्वच्छ आणि सुरक्षित करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगानं प्रत्येक शैक्षणिक संस्थेनं परिसर स्वच्छता आणि सुरक्षा यांच्यासाठी नोडल अधिकारी नेमण्याचं परिपत्रक काढलं होतं. याच धर्तीवर आता महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य शिक्षण विभागानंही अशाच आशयाचं परिपत्रक नुकतंच काढलंय. शाळांच्या मुख्याध्यापकांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. भटके श्वान आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी मुख्याध्यापकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याला शिक्षक संघटनांकडून विरोध होतोय. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून मुख्याध्यापकांच्या हक्कावर गदा आणणारा आहे. त्यामुळे याचा फेरविचार व्हावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे पाठवण्यात आले. जर याची दखल घेतली नाही तर जन आंदोलन आणि जनहित याचिका दाखल करू असा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिलाय. 2024ला एक शासन निर्णय काढला आहे शासनानंच, आणि त्याच्यामध्ये अशैक्षणिक कामं कोणती, अशैक्षणिक कामं शिक्षकांना मुख्याध्यापकाला लावण्यात येऊ नयेत असं सांगितले असताना देखील ही जर भटके कुत्रे पकडण्याचा जर आदेश काढला असेल तर या बाबीला आमचा संघटनाचा विरोध आहे. हे अजिबात चालणार नाही. जर आम्ही भटके कुत्रे पकडत राहिलो तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? त्याकडे शासन गांभीर्याने का बघत नाही. एखाद दिवस आम्ही एखादं आंदोलन केलं तर लगेच शासन म्हणते की तुमचा विद्यार्थ्याच्या अध्यापनावरती परिणाम होतो, आणि इकडे कुत्री आम्ही पकडायला सुरू केल्यानंतर विद्यार्थ्याच्या अध्यापनावरती परिणाम होत नाही का? याचा विचार का शासन करत नाही? ही पूर्णपणे बाब चुकीची आहे. लोकनेते, राजकीय नेते याच्याकडून पूर्णपणे दुर्लक्ष करतायत. यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्हाला आमचं काम करू द्या, एवढीच आपल्या माध्यमातून मागणी यावेळी आम्ही करतोय. जर शासनानं जर नाही निर्णय घेतला, थांबवला नाही, तर आम्ही ह्यांना जन आंदोलन यासाठी उभा करणार किंवा आम्ही जनहित याचिका देखील आम्ही याबाबत दाखल करणार. यावेळी शिवाजी कुरणे, राजू भोरे, केदारी मगदूम, GS पाटील, संजय गराडे, अंकुश गावडे आदींसह संघटनेचे इतर सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरची लाईफलाईन असलेल्या KMT मधून आज प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. महिला प्रवाशांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महिला आणि विद्यार्थ्यांना KMT प्रवास मोफत करण्याच्या आश्वासनाचं स्वागत केलं. हे आहेत KMTचे नियमित प्रवासी. बसची संख्या आणि फेऱ्या वाढवण्यासंदर्भात ते थेट मागणी करतायत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्याकडं. आमदार सतेज पाटील यांनी आज KMTमधून प्रवास करत प्रवाशांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रवाशांनी प्रामुख्यानं बसची संख्या वाढवण्यासह काही मार्गांवर कमी असलेल्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली. इकडे जास्त नाही, इकडे कमी. खूपच
बसमध्ये. मग जर बस कमी आहेत मग तिकडे फेऱ्या कशा जास्त होतात? ते काय म्हणतात की बस कमी आहेत, पण मग एकाच बाजूला फेऱ्या जास्त आणि एकाच बाजूला कमी का असो? मग त्यांनी सगळीकडे फेऱ्या कमी करायला. डिस्ट्रीब्युशन ते 100% आणि तुम्ही नाना पाटील रोडला कुणालाही विचारा की हाच प्रॉब्लेम. एका टाइमाचे एका ह्याला 250 ते 300 रुपये लागतात तिथून इकडे यायला रिक्षाने. हे आम्हालाही परवडत नाही, कारण इथून तिकीट 20 रुपये आहे. 20 रुपये कुठे आणि 200-250 रुपये कुठे? एवढा कुठला फरक? त्या बसचा प्रॉब्लेम खूप आहे. त्या वर्किंग वुमन्सला पण आहे, बाकीच्या प्रवाशांना पण आहे आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पण आहे. तुम्हाला एकच विनंती आहे की बसेस वाढवा. मला खूप दिवसापासून तुम्हाला भेटायचं होतं आणि आता का तुम्ही भेटला तेव्हा मला बोलायचं. आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापूरकरांच्या सूचना घेऊन काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रकाशित केला असून त्यामध्ये महिला आणि विद्यार्थ्यांना KMT प्रवास मोफत करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगितलं. त्यांच्या या आश्वासनाचं महिला प्रवाशांनी स्वागत केलं. कर्नाटकमध्ये पूर्ण मोफतच आहे. तसंच आपण KMT मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर आपण जाहीरनाम्यात सांगितलं. आमदार सतेज पाटील यांनी KMTमधून प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना आखण्याची ग्वाही दिली. KMTशी संबंधित समस्यांबरोबरच प्रवाशांनी शहरातील रस्ते, पार्किंगची समस्या अशा अन्य समस्यांकडे आमदार सतेज पाटील यांचं लक्ष वेधलं. आमदार सतेज पाटील यांनी आपुलकीनं प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्यानं प्रवाशांनी कुणीतरी आपली विचारपूस करणारं, सामान्यांचं कुणीतरी ऐकून घेणारं आहे हे बघून समाधान वाटलं अशा भावना व्यक्त करत आमदार सतेज पाटील यांना धन्यवाद दिले. नाही, कोणीतरी विचारणारं भेटलं. यात काय हे पाहिजे लोकांसाठी काय कामं पाहिजे. आमदार सतेज पाटील यांचा हा प्रवास त्यांची जनतेशी असलेली जवळीक अधिक दृढ करणारा आणि जनतेला आपल्या अडचणी जाणून घेणारं नेतृत्व या शहरात आहे हा दिलासा देणारा ठरला. कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 18 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी बैठका घेतल्या. यावेळी नागरिकांनी त्यांच्या समोर मागील 3 वर्षाच्या काळात रखडलेल्या कामांचा पाढा वाचला. महाविकास आघाडीच्या चांगल्या उमेदवारांच्या माध्यमातून भागाचा विकास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. कोल्हापुरातील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18मधून काँग्रेसचे उमेदवार अरुणा विशाल गवळी, गीतांजली महेश हवालदार, भूपाल महिपती शेटे आणि सर्जेराव शामराव साळोखे हे रिंगणात आहेत. मंगळवारी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ साळुंखे नगर कॉलनी, भारतनगर परिसरात फेरी काढण्यात आली. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असणारे आहेत. नागरिकांनी हक्कानं त्यांच्या समस्या मांडाव्यात, त्या तात्काळ मार्गी लावल्या जातील अशी ग्वाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. यावेळी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन पाटील यांनी केलं. प्रचार फेरीत किरण पाटील, बंडा शिंदे, रणजित हवालदार, सुदेश माने, राजू साबळे, समर्थ साबळे, किशोर आयरे, मुकेश भाट, दिलावर मुल्ला, मुस्ताक मलबारी, आदम शेख, अक्षय खतकर, सचिन पाटील, नितीन मोरे, आशिष पिसे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोलीत उपजिल्हा रुग्णालय व्हावं या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षानं सर्वपक्षीय अधिकाऱ्यांसमवेत लाक्षणिक उपोषण केलं. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांनी याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचं लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतलं. हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली इथं आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात दररोज शेकडो रुग्ण तपासणी आणि औषधोपचारासाठी येत असतात. मात्र गंभीर आजार असलेल्या रुग्णांना कोल्हापूर, इचलकरंजी किंवा अन्य ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावं लागतं. परिणामी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते.
या आरोग्य केंद्रात पट्टण कोडोलीसह तळंदगे, इंगळी, रुई, चंदूर, सांगवडे, वसगडे या गावातून मोठ्या संख्येनं रुग्ण येतात. ही बाब लक्षात घेऊन पट्टण कोडोलीत उपजिल्हा रुग्णालय व्हावं या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षानं सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसमवेत लाक्षणिक उपोषण केलं. या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांना दिलं. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वाडीकर यांनी याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पाठवून आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचं लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागं घेतलं. गेले 2.5 ते 3 वर्ष आम्ही सातत्याने इथे जिल्हा उपरुग्णालय व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. तरी लोकप्रतिनिधींनी टाळाटाळीची उत्तरं निवेदन दिलेली, अनेक पक्षांनी निवेदन दिली, अनेक संघटनांनी निवेदन दिली, त्याचं कोणत्याही स्वरूपात गांभीर्यानं घेतले गेलं नाही. त्यामुळे आज इथं पट्टणकोडलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा उपरुग्णालयाचं रूपांतर व्हावं यासाठी इथं उपोषण बसलेलं आहे. जर या उपोषणाला तात्काळ जर काही दखल नाही घेतली तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन, जेणेकरून गाव बंद आणि पंचकृषी बंद असा निर्णय आम्ही घेणार आहे. आरपीआयचे बाबासो कांबळे, सागर कांबळे, ॲडव्होकेट भीमसेन राजमाने, राजू आडके, रामा कुशाप्पा, सतीश कागले, महेश कांबळे, संतोष शेळके, संदीप कांबळे, श्रेणिक तेली, विनोद शेवाळे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं जाहीरनामा प्रकाशित करण्यात आलाय. प्रकाशन सोहळ्यापूर्वी खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई चरणी जाहीरनामा अर्पण करण्यात आला. यावेळी महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता यावी यासाठी अंबाबाईला साकडं घालण्यात आलं. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं कोल्हापूर शहरातील प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा तसंच महिला, विद्यार्थी यांच्यासह शहरवासियांसाठी वेगवेगळ्या संकल्पनांचा समावेश असणारा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. 12,500हून अधिक लोकांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून तयार करण्यात आलेला जाहीरनामा खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत असगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या उपस्थितीत करवीर निवासिनी अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी अंबाबाईचं दर्शन घेऊन महानगरपालिकेत महाविकास आघाडीची सत्ता यावी यासाठी साकडं घातलं. यानंतर मान्यवरांनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात जाऊन जाहीरनामा तुळजाभवानी देवीच्या चरणीसुद्धा अर्पण करून देवीचं दर्शन घेतलं. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ कळे इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत निकृष्ट दर्जाचं शौचालय बांधण्यात आलंय. त्यामुळे या बांधकामाची चौकशी करावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन करू असा इशारा शालेय समितीनं दिलाय. पन्हाळा तालुक्यातील कळंबेतर्फे कळे इथल्या प्राथमिक शाळेत 55 विद्यार्थी आहेत. या शाळेत गेल्या वर्षी 2,90,000 रुपयांच्या निधीतून शौचालय बांधण्यात आले. संबंधित ठेकेदारानं बांधकाम करताना ग्रामपंचायत तसंच शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता बांधकाम केल्याचा आरोप समिती पदाधिकाऱ्यांनी केलाय. हे बांधकाम करताना शाळेचं कंपाऊंड पाडून कंपाऊंडच्या साहित्यामध्येच शौचालयाचा पाया भरण्यात आलाय. तसंच एका वर्गाची खिडकी बंद करून या ठिकाणी शौचालयाची भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे या वर्गात दिवसा अंधार पडलेला असतो. पावसाळ्यात स्लॅब गळत असतो. शौचालयाला पायऱ्या नाहीत. तसंच छतालाही गिलावा केलेला नाही. खिडकीच्या काचा फुटल्या असून बेसिनला पाईप जोडलेली नाही. शौचालयाचं भांडं चुकीच्या पद्धतीनं बसवल्यामुळं अडचण निर्माण होतीये. पावसाळ्यात छत गळत असताना पंचायत समितीच्या बांधकाम उपअभियंत्यांना दाखवून सुद्धा काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. पंचायत समिती मी पहिला उपअभियंता साहेबांनी तक्रार देऊन लेखी तक्रार दिलेली आहे. त्यांनी पण कोणत्या प्रकारे दखल घेतलेली नाही आणि ह्या कोणत्या कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसणार. या प्रकरणी सरपंच सरदार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शौचालयाचं काम अर्धवट असल्याची कबुली दिली. काम पूर्ण केल्यानंतरच संबंधित ठेकेदाराला बिल अदा करू असं सांगून याबाबत शाळा व्यवस्थापन समितीला विचारण्याचा अधिकार नसल्याचा दावा केलाय.
कोल्हापूर शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याची घोषणा महायुतीकडून केली जाते. मात्र प्रत्यक्षात शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जनतेचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. महायुतीची सत्ता असताना कोल्हापूर शहराची अवस्था काय झाली आहे ती जनतेनं पाहिली आहे. त्यामुळे लोकांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी केलंय. महाविकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 11 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, शहर प्रमुख सुनील मोदी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या जयश्री चव्हाण, सचिन मांगले, संदीप सरनाईक, यशोदा आवळे या उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधण्यात आला. या पदयात्रेत स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. या पदयात्रेदरम्यान मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळ, प्रॅक्टिस क्लब, सुब्राव गवळी तालीम मंडळ, कलकल ग्रुप यांच्यासह प्रभागातील 11 तरुण मंडळांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. पदयात्रेनंतर मान्यवरांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याची घोषणा महायुतीकडून केली जाते. मात्र शहराचा विकास किती झाला हे जनतेनं बघितलंय असा टोला लगावला. ते पैसे इथं आणले, कोट्यावधी रुपयाचा निधी जो आणला गेला असं म्हणतायत, ते असा दावा करतायत. पण खऱ्या अर्थानं आज शहरावर तुम्ही सर्व नागरिक फिरताय, तुमची कंबरडी मोडली, कोणाच्या सगळ्यांना काहीतरी हाडाचे त्रास इथं सुरू झाले, पण रस्त्याची अवस्था आपण बघतोय. आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही भूलथापांना आपण बळी न पडता या शहराचा जर कोण विकास करू शकत असतील तर ते महाविकास आघाडीचे आमचे सर्व उमेदवार जे काही दिलेले आहेत. आज महाविकास आघाडीनं अतिशय तगडे असे उमेदवार दिलेले आहेत, अनुभवी असे उमेदवार दिलेले आहेत आणि निश्चित स्वरूपात हे उमेदवार उद्याच्या भविष्य काळामध्ये आपल्या आशा आणि अपेक्षांना कुठेही कमी पडणार नाहीत हा विश्वास आम्ही या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून आपल्याला देऊ इच्छितो. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधत गेली 3 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, मग कोल्हापूरसाठी काय केलं? 100 कोटींचे रस्ते कुठं गेले? रस्ते झालेत तर मग कोल्हापूरवासियांच्या पाठीचा कणा कशानं मोडला असे प्रश्न उपस्थित केले. या ठिकाणी मागच्या 3 वर्षामध्ये महायुतीची सत्ता या ठिकाणी होती. ते आम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतात, आम्ही विरोधक आहे, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजेत. सत्तेत तुम्ही आहात, तुम्ही प्रश्नाची उत्तरं देणं गरजेचं आहे, आम्ही नाही, आम्ही विरोधक आहोत. आणि म्हणून आम्ही त्यांना प्रश्न केलेले आहेत की 100 कोटीचे रस्ते गेले कुठं? मग 100 कोटीचे रस्ते झाले असतील तर आमच्या पाठीचा मणका बिघडला कशामुळे हा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारतो. यावेळी रवींद्र आवळे, राजेंद्र ठोंबरे, संपत जाधव, सुभाष पाटील, रमेश मोरे, चंद्रकांत भोसले, दीपक गौड, गिरीश शिंदे, सौरभ जौंदाळ, अक्षय मंडलिक, दिनेश साळुंखे, शुभम पिसाळ, राजरौनक शिंदे, शुभम शिंदे, संतोष महाडिक, उदय पाटील यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. करवीर तालुक्यातील मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, कंदलगाव, उजळाईवाडी, तामगाव आणि सरनोबतवाडी या गावांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या भरमसाठ वाढली आहे. या भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना मोठा त्रास होत असल्यानं त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केली आहे. करवीर तालुक्यातील मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, कंदलगाव, उजळाईवाडी, तामगाव आणि सरनोबतवाडी या गावांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना मोठा त्रास होतोय. विशेषतः महिला, लहान मुलं आणि वयोवृद्धांना कुत्र्यांचा मोठा त्रास होतोय. या कुत्र्यांनी चावा घेतलेल्यांची संख्याही वाढली आहे. शालेय विद्यार्थ्यांबरोबर सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांवर देखील भटक्या कुत्र्यांचे हल्ले होत आहेत. रात्री उशिरापर्यंत कुत्री भुंकत असल्यानं नागरिकांना झोप लागत नाही. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांची भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सुटका करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केली आहे. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड.
आजी हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. एकदा आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा ओपन सीटवर दावा करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. सुकमामध्ये 26 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण, माओवाद्यांच्या नावावर होते 65 लाख रुपयांचं बक्षीस. इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न. युतीत राज ठाकरेंचाच अधिक तोटा होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल. अकोटमधील भाजप एमआयएम युती तुटली, देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीनंतर निर्णय, आमदार भारसाखळेंना कारणे दाखवा नोटीस. आधी स्वतःच्या मुलाचा पराक्रम पाहावा, नंतर आमच्यावर टीका करावी, भाजप आमदार महेश लांडगे यांचा अजित पवारांना टोला. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 102 अंकांनी घसरला, मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये तेजी. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी चेतन प्रदीप नरवाळे याला 20 वर्षांची सक्त मजुरी आणि 1,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी हा निर्णय दिलाय. कोल्हापुरातील आरोपी चेतन प्रदीप नरवाळे याच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीनं पीडितेवर 6 ते 8 महिन्यांच्या कालावधीत वेळोवेळी जबरदस्तीनं अत्याचार केल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी नरवाळे विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील शीतल रोटे यांनी एकूण 12 साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं आरोपी नरवाळेला पोक्सो कायद्यानुसार दोषी ठरवलं. न्यायालयानं आरोपी चेतन प्रदीप नरवाळे याला 20 वर्षांची सक्त मजुरी, 1,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. राजवाडा पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आरोपी चेतन नरवाळे व आदित्य घावरे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद होता. सदरचा गुन्हा हा पीडित 13 वर्ष 4 महिने आहे. या पीडितेच्या विरुद्ध मनाविरुद्ध शरीर संबंध ठेवून या पीडितेस गरोदर केलेले होते. सदर पीडिता ही वयाच्या 13 वर्ष 4 महिने असताना एक मृत अर्भकास जन्म दिला आणि यानंतर सदरच्या गुन्ह्याच्या बाबतीत राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मुख्य पीडितेची आई व पीडिता व इतर साक्षीदारांचे जबाब हे तपासी अधिकाऱ्यांनी नोंदवण्यात आले. सदरचा गुन्हा नोंद झाल्यानंतर याची चार्जशीट मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीमती अग्रवाल मॅडम यांच्यासमोर हे सेशन सत्र चाललं. सदर सत्रामध्ये एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मुख्य पीडितेची आई, पीडिता व तत् अनुषंगाने असलेले सर्व साक्षीदार यांचे जबाब नोंदवून आले. मुख्यतः साक्षीदार पीडितेची आई व पीडिता यांचे जबाब हे अत्यंत महत्त्वाची ठरली. तसेच या पीडितेने दिलेल्या मृत अर्भकाचा DNA व आरोपी नंबर 1चा DNA याची प्रोफाईल हा जुळून आला. या अनुषंगाने आरोपी 1 याच गुन्ह्यावर साबित झाल्याने मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीमती अग्रवाल मॅडम यांनी आरोपीस 20 वर्ष शिक्षा, 1,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिना शिक्षा अशी दिली. या प्रकरणात तपासी अधिकारी योगेश पाटील तसंच पोलीस पैरवी अधिकारी स्वाती कंदले, विशाल तळेकर आणि जनार्दन खाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रभाग क्रमांक 18 मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ साळुखे पार्क, भारत नगर परिसरात प्रचार फेरी काढली. यावेळी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन पाटील यांनी केलं. कोल्हापुरातील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18मधून काँग्रेसचे उमेदवार अरुणा विशाल गवळी, गीतांजली महेश हवालदार, भूपाल महिपती शेटे आणि सर्जेराव शामराव साळुखे हे रिंगणात आहेत. मंगळवारी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ साळुंखे नगर कॉलनी, भारतनगर परिसरात फेरी काढण्यात आली. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असणारे आहेत. नागरिकांनी हक्कानं त्यांच्या समस्या मांडाव्यात, त्या तात्काळ मार्गी लावल्या जातील अशी ग्वाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. यावेळी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन पाटील यांनी केलं.
प्रचार फेरीत किरण पाटील, बंडा शिंदे, रणजित हवलदार, सुदेश माने, राजू साबळे, समर्थ साबळे, किशोर आयरे, मुकेश भाट, दिलावर मुल्ला, मुस्ताक मलबारी, आदम शेख, अक्षय खतकर, सचिन पाटील, नितीन मोरे, आशिष पिसे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. लाकूड वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात संगमेश्वर तालुक्यातील साखरपा इथला ट्रक चालक विजय शिंदे हा जागीच ठार झाला. पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी इथल्या वळणावर हा अपघात झाला. या अपघाताची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा इथून चालक विजय शिंदे हे ट्रकमधून लाकूड घेऊन कोल्हापूरकडे येत होते. मंगळवारी रात्रीच्या सुमाराला पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी इथं आल्यानंतर चालकाला वळणाचा अंदाज आला नसल्यानं ट्रक पलटी झाला. यावेळी चालकानं ट्रकमधून उडी टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रकखाली सापडून तो जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती समजताच कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. कोडोली पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान लाकडाची वाहतूक करणारे ट्रक रात्रीचीच वाहतूक का करतात? बोरपाडळे इथल्या वनविभागाच्या चेकनाक्यावर वाहनांची तपासणी होते की नाही असे सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. अध्यात्म आणि निसर्गाची सांगड घालणाऱ्या शाकंभरी देवीच्या महोत्सवानिमित्त महिलांनी स्वतः पिकवलेल्या भाज्या बनवून आणाव्यात असं आवाहन निसर्गमित्र संस्थेनं केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत महिलांनी परसबागेत फुलवलेल्या 64 भाज्या शाकंभरी देवीच्या चरणी अर्पण केल्या. पृथ्वीवर आलेल्या दुष्काळात शाकंभरी देवीनं शाक म्हणजेच भाज्या आणि फळं निर्माण करून सृष्टीला जीवन दिलं अशी कथा आहे. अध्यात्म आणि निसर्गाची सांगड घालणाऱ्या शाकंभरी देवीच्या महोत्सवानिमित्त महिलांनी स्वतः पिकवलेल्या भाज्या बनवून आणाव्यात असं आवाहन निसर्गमित्र संस्थेनं केलं होतं. त्यासाठी संस्थेनं गतवर्षी बियाणांचं वाटपही केलं होतं. यातून 32 महिलांनी प्रत्येकी 2 भाज्या बनवून संस्थेकडे दिल्या. शाकंभरी उत्सवांतर्गत तनवर्णीय, वेल, वृक्ष, झुडूपवर्गीय आलेल्या केना, काठेमाठ, मांजरी, गुळवेल, कांडवेल, कोहळा, शेवगा, उंबर, करंज, म्हाळुंग, लिंबू, गोकर्ण, आळू, मोहरी, ओवा, हरभरा, कांदापात, टोमॅटो, शेपू, गवारी, पालक, दुधी, रताळे, माईनमुळा अशा 64 भाज्यांचं नैवेद्य देवीला अर्पण करण्यात आला. नैवेद्य अर्पण करून या भाज्यांचं भाविकांना वाटप करण्यात आलं. आरोग्यवर्धक अशा गावरान भाज्यांचा सर्वांनी आहारात नियमित वापर करावा असं आवाहन निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी केलंय. यावेळी उज्ज्वल नागेशकर, उदय भोसले, संतोष तावडे, उमेश कोडोलीकर, शिवानी कोडोलीकर, राजेश्री पाटील, राणीता चौगुले आदी उपस्थित होते. इचलकरंजी शहर आणि हातकणंगले तालुक्यात उपद्रव निर्माण करणाऱ्या दळवी गँगला 1 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज याबाबतचे आदेश दिलेत. या टोळीत 4घांचा समावेश आहे. इचलकरंजी शहर आणि हातकणंगले तालुक्यातील सामाजिक शांतता बिघडत असल्याच्या कारणावरून इचलकरंजी इथल्या दळवी गँगविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून पोलीस अधीक्षक गुप्ता यांच्याकडे पाठवला होता. या प्रकरणी पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी दळवी गँगच्या सदस्यांची चौकशी केली. यात दळवी गँगचे सदस्य सार्वजनिक शांततेला बाधा आणण्यात कारणीभूत असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दळवी गँगचा प्रमुख अर्जुन दळवी, ओंकार साळुंखे, आदित्य हेरवाडे, सोमनाथ हेरवाडे या 4घांना 1 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश पारित केलेत. कोल्हापुरातील मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचातर्फे स्वर्गीय मदन मोहन लोहिया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय संगीत स्पर्धा आणि संगीत समारोहाचं आयोजन करण्यात आलंय. 8 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत राम गणेश गडकरी सभागृहात स्पर्धा आणि समारोह पार पडणार आहे. मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. रसिक अग्रणी मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचच्या वतीनं लोहिया यांच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी स्पर्धा आणि संगीत समारोहाचं आयोजन करण्यात येतं. यंदा 8 ते 12 जानेवारी या कालावधीत स्पर्धा आणि समारोह पार पडणार आहे. मंचाचे अध्यक्ष विनोद कुमार लोहिया यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. 8 ते 9 जानेवारी या कालावधीत सकाळ दुपारच्या सत्रात भावगीत, नाट्यगीत स्पर्धा होणार आहेत. संगीत समारोहात 9 जानेवारी सायंकाळी 5:30 वाजता संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांवर आधारित कार्यक्रम होणार आहे. 10 जानेवारीला गीत यशवंत या कार्यक्रमांतर्गत कवी आणि संगीतकार यशवंत देव यांच्या गीतांवर आधारित तर 11 जानेवारीला स्वर सांगाती निर्मित
सावळाचा रंग तुझा या कार्यक्रमांतर्गत पद्मश्री माणिक वर्मा यांच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे. हे सर्व कार्यक्रम रामगणेश गडकरी सभागृहात होणार आहेत. या तिन्ही कार्यक्रमांमध्ये सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद जाधव, शर्वरी जाधव, ऋषिकेश ढवळीकर, सानिया मुंगारे, सावनी शेवडे भडसावळे, डॉक्टर शीतल धर्माधिकारी, गौरी कुलकर्णी, गौतमी चिपळूणकर, शर्वरी कुलकर्णी हे गीतं सादर करणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमांना कोल्हापुरातील ख्यातनाम कलाकारांची साथ संगत लाभणार आहे. 11 जानेवारीच्या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून माणिक वर्मा यांच्या कन्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, डॉक्टर अरुणा जयप्रकाश आणि शैला दातार या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना डॉक्टर शीतल धर्माधिकारी आणि प्रसाद कुलकर्णी यांची आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसं, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष विनोद कुमार लोहिया, सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिव प्राचार्य S.S. चव्हाण, डॉक्टर शीतल धर्माधिकारी, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते. मंगळवारी रात्री 11च्या सुमाराला पाचगाव गिरगाव मार्गावर भीषण अपघात झाला. फुटबॉल खेळून 2 तरुणांची दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीवरील प्रशांत टोपकर या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. तर फुटबॉल खेळून घरी परतणारे पाचगावचे दिगंबर पाटील आणि मयूर गुरव हे दोघे गंभीर जखमी झालेत. या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूरकरांनीच ठरवला काँग्रेसचा जाहीरनामा. खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन. महिला आणि विद्यार्थ्यांना KMT प्रवास मोफत. 2,60,000 महिलांची मोफत तपासणीसह सिस्टर सिटी, जेनझीनच्या वॉर्ड कमिटी, कोल्हापूर कनेक्ट ॲप यासारख्या अभिनव संकल्पना राबवण्याचं जाहीरनाम्यात आश्वासन. अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरच्या दादागिरीचा कोल्हापुरात निषेध. इंडिया आघाडीनं केली निदर्शनं. आमदार सतेज पाटील यांनी KMTतून प्रवास करत जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या. महिला आणि विद्यार्थ्यांना मोफत KMT प्रवासाच्या काँग्रेसच्या आश्वासनांचं महिला प्रवाशांनी केलं स्वागत. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कोल्हापुरातील चेतन प्रदीप नरवाळे याला 20 वर्षांची सक्त मजुरी आणि 1,000 रुपये दंड. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी सुनावली शिक्षा. आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा बैठक आणि पदयात्रांमधून मतदारांशी थेट संवाद. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.